निवडणुका म्हटल्या की आरोप प्रत्यारोप ठरलेले असतात। या मालिकेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी थेट गृहमंत्री आर पाटील यांना जाहीर आव्हान दिले। आर पाटील यांनी जाहीरपणे सांगावं की माझा नेता निवडणुकीनंतर भाजपसोबत जाणार नाही आणि तसं झालं तर मी आत्महत्या करेन असं आव्हान सदाभाऊ खोत यांनी पंढरपुरात केलं। पाटील हा पोपट आहे राष्ट्रवादीचा आणि त्याला जेवढं खायला मिळेल तेवढंच तो बोलत असतो। जर आर पाटलांनी पाठीमागचा इतिहास अभ्यासावा, नुसतं तोंडाला येईल तसं बोल घेवड्यासारखं बोलायचा उद्योग आता आरने बंद करावा। महाराष्ट्रातलं उद्योगधंदे कर्नाटकमध्ये स्थलांतरित का व्हायला लागली ती याचा अभ्यास आर पाटलांनी करावा। मावळमध्ये कांताबाई ठक्कर नावाच्या महिलेवर सुद्धा आपण गोळीबार करू शकतो आणि तिचं रक्त सांडू शकतो, तर एका माई माऊलीला सुद्धा गोळ्या घालायला आर पाटलाच्या बंदुकीतल्या गोळ्या कधी मागं सरल्या नाहीत। आणि आर पाटलांनी धाडस करून जाहीर करावं, या महाराष्ट्राला सांगावं की मी हिमालयात जाईन, आत्महत्या करीन, पण निवडणूक झाल्यानंतर भाजपवर आम्ही जाणार नाही। बघूया आर पाटलाच्या हिंमत आहे का तशी।